नमस्ते. नमस्ते का नमस्कार? नमस्कार. 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 आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बोल. तर आज आम्ही सकाळीच उठून तयारीला लागलो आहे, कारण आम्हाला उद्या निघायचं आहे आणि आमची बऱ्याच महिन्याची प्लॅनिंग उद्यापासूनच सुरू होते. तर आम्हाला एका अशा ठिकाणी जायचं होतं. मी नाव नाही सांगत आता, कदाचित शेवटी सांगेन. तुम्ही गेस करा. हा. तुम्ही लगेच कमेंट करा आम्ही कुठे जातोय हे सगळं बघू. तर कमेंट करा. ऋषालीची इच्छा होती आणि मला वाटतं फेस टॅगिंग इनेबल केलंस तू हातवारे करून. ऋषालीला एका ठिकाणी जायची इच्छा होती फिरायला. त्यासाठी आमची प्लॅनिंग बऱ्याच महिन्याची चालू होती आणि मला एक पर्टिक्युलर डेट पाहिजे होत्या. त्या डेटला बुकिंग मिळत नव्हती. शेवटी फायनली आम्हाला त्या शेड्यूल्समध्ये आमची ट्रिप प्लॅन झाली. मग आम्ही लगेच तयारीला लागलो. जवळपास 2-1 महिने आमची थोडी तयारी चालू आहे. म्हणजे फिजिकल तयारी, थोडंसं बॉडी स्ट्रेंथनिंग करणं, त्याच्यासोबत काय काय छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्या गोळा करणं. कारण आमच्या गावी बऱ्याच ट्रिप होत होत्या आणि आम्हाला वेळ मिळत नव्हता शॉपिंग करायला. पण आता जसं वेळ मिळेल तसं आम्ही थोडं घेतलं आहे. तर कुठे जातो आहे हे तर तुम्हाला कळेलच, पण तिथे जातो आहे तर काय तयारी करतो आहे, कारण तिथे जाणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. तर त्याच्यासाठी आम्ही ही थोडकीशी तयारी केली आहे. जे गरजेचं सामान आहे ते सध्या लावून घेतलं आहे. आणि म्हणजे ॲक्च्युली बेसिक कपडे वगैरे आहेत ते आम्ही नंतर भरणार आहोत. आमचं प्लॅन होतं की हे सगळं लावलं आहे. आम्ही इथे लिस्टनुसार चेकआउट केलं. अशी लिस्ट काढून आणली होती आम्ही. त्यानुसार चेक केलं, हे घेतलं आहे का, ते घेतलं आहे का, आणि ती बॅग भरत होतो आम्ही. तर म्हटलं बॅग भरता एकदा आपण व्हिडिओ पण बनवून टाकू, म्हणजे काय घेतलं आहे काय नाही. पुढे जर कोण जाणार असेल सेम ट्रिपला तर त्यांना आयडिया येईल. तर कुठून सुरुवात करूया आपण? डोक्यापासून, पायापासून? डोक्यापासून करूया. हां ठीक आहे. वरून खाली जाऊ. आमचा कॅमेरा जरा शान आहे त्याच्यामुळे मध्येच मला उठावं लागलं. आता आपण सुरुवात करूया. तर मी बोलली आहे डोक्यापासून. तर डोक्यापासूनची सुरुवात. डोक्यापासून 2 गोष्टी आहेत तिथे. एक तर असं आहे की प्रचंड ऊन लागणार आहे. एक पार्ट असं आहे 50% की तिथे भयंकर ऊन आहे. त्यासाठी टोप्या घेतल्यात ह्या 2 कॅप्स आहेत. आणि माझी उलनची टोपी मी शोधली नाहीये. ती माझं दुसरा जो पार्ट आहे तिथे एक्स्ट्रीमली कोल्ड आहे. तिथे उलनचे टोप्या घेतल्या. या ज्या टोप्या आहेत उलनच्या त्या घेतलेल्या आहेत. आणि प्लस डोकं झालं. त्यानंतर मग गॉगल, कारण समर सीझन चालू आहे आणि आपण ज्यावेळी हायकिंगला ट्रेकिंगला जातो हाय अल्टिट्यूडला, त्यावेळी सूर्याची किरणं खूप जास्त स्ट्रॉंग असतात. तर मग कॅट 3, कॅट 4, कॅट 5 अशा लेवलचे जे आहेत ते गॉगल्स आमच्याकडे आहेत. ऑलरेडी डिकेथलॉनमधून घेतलेले आहेत. तर तेच गॉगल आम्ही घेतलेले आहेत. त्यानंतर आम्ही बाकीचं घेणार आहोत. सनस्क्रीन म्हणा, मॉइश्चरायझर, लिप बाम, अजून जे काही असेल ते घेणार. ते अजून इथे नाही आम्ही मांडलंय, कारण ते मेकअप बॉक्समध्ये पॅक आहे. माझा मेकअप बॉक्स आहे रेडी. तो मी इथे ठेवला नाही, विसरली. त्यानंतर आम्ही घेतलेत हे जॅकेट्स. हे जॅकेट्स पण दोघांचे डिकेथलॉन मधलेच आहेत. माझं ऑलरेडी घेतलेलं होतं 1 to 10. सर. हां, म्हणजे मायनस पर्यंत सस्टेन करतं हे जॅकेट, मायनस टेम्परेचर पर्यंत. अंदाजे तिथे -1 -2 आम्ही जातोय तिथे सध्या मायनसच्या पाठी आहे टेम्परेचर. तर बघू, अजून आठवडाभर आहे, काय परिस्थिती असेल माहीत नाही. त्याशिवाय शाल आम्ही घेऊन ठेवल्यात, ज्या प्रवासाला मिळतात अंगावर घ्यायला, किंवा रात्रीच्या वेळी झोपताना ॲडिशनली डोक्याखाली घ्यायला वगैरे पण मिळतात. त्यानंतर आम्ही हँडग्लोव्ज घेतले. हे आहेत, हे वुलनचे हँडग्लोव्ज आहेत, रेग्युलर यूजसाठी आहेत. आणि थोडं बर्फ वगैरे असेल तर मायनसमध्ये टेम्परेचर जात असेल त्यासाठी हे आहेत. हे मिक्स आहेत, म्हणजे वरच्या साईडला त्याला वॉटरप्रूफ आहेत ते, आणि आतल्या बाजूने त्याला कुशन आहे वुलनचं. प्लस त्याला मोबाईल वगैरे टच करू शकतो असं आहे ते. हे सगळं सामान आहे ना, ते आम्ही असं लोकल शॉपमधून पण थोडं घेतलेलं आहे, थोडं डिकॅथलॉनमधून पण घेतलेलं आहे. बजेटनुसार घेतलं आहे. म्हणजे जे एक्स्ट्रीम कोल्डसाठी किंवा एक्स्ट्रीम कंडिशनसाठी जे लागणारं सामान आहे ना, त्याला क्वालिटीज पाहिजे, त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करता येत नाही. मग ते आम्ही डिकॅथलॉनमध्ये किंवा चांगल्या शॉपमधून घेतलं आहे. बाकी जे आहेत म्हणजे रेग्युलर यूजसाठी जे सॉक्स वगैरे ते आम्ही लोकल दुकानातून घेतले आहेत. थर्मल सॉक्स आहेत, थर्मल्स आहेत, ते डिकॅथलॉनमधून घेतलेत. तर हे आहेत हँडग्लोव्ज. हे हँडग्लोव्ज नाही आहेत, हे हात कव्हर करायसाठी आहे. कारण तिथे टेम्परेचर, एका ठिकाणी टेम्परेचर खूप आहे, तिथे लागणारच आहे. दुसऱ्या ठिकाणी 45 पर्यंत असू शकतं टेम्परेचर, एवढं. त्यामुळे मग आणि जिथे आम्ही कोल्डला जातोय ना, तिथे सुद्धा ऊन जास्त जाणवतं. म्हणजे तापमान थंड असलं तरी ऊन जास्त असतं. त्याच्यामुळे तिथे पण लागतात, ते आवश्यक असतात.
त्याप्रमाणे ते घेतलेत. मला असं वाटतं हे कन्फ्यूज होतं, आता आपण इकडनं चालू करू असं. हा असं एका साईडने आम्ही चालू करतो, हे मध्ये 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 नको. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ट्रॉली बॅग नेत नाही आहे, आम्ही सगळ्या पाठीवरच्या बॅगा नेतो आहे. कारण ट्रॉली बॅग कॅरी करणं ते व्हील्सवर चालवणं शक्य होत नाही. तर ही जवळपास 65 लिटर प्लसची बॅग आहे. अशा आम्ही 2 घेणार अशी आहोत. अजून एक त्याचं बॅग सामान आहे. वेगळं, माझं सामान वेगळं. हां, आणि एका ठिकाणी जिथे आम्ही हॉटेलला थांबणार तिथे त्या बॅगा ठेवणार आणि तिथून जिथे फिरायला जाणार आहे, वरती जाणार आहे, आजूबाजूला कुठे जाणार आहे, तिथे आम्ही अशा छोट्या प्रकारच्या बॅग्स घेतल्यात. त्या केचवा घेऊन जा. हां, बॅकपॅक सॅकपॅक आहेत त्या, त्याच्यात आपलं आवश्यक तेवढं सामान घेऊन आम्ही जाणार आहे. आणि ती हे दाखव. ही ॲक्च्युली माझीच आहे, पण ऋषालीने घेतली आहे झोपण्यासाठी बसमध्ये, ट्रेनमध्ये. खूप खूप बरी पडते खरंच. खूप छान पडते. सध्या आमचं गाव टू मुंबई टू गाव असं ट्रॅव्हलिंग खूपच आहे, त्याच्यामुळे आम्हाला तिकीट्स काय ट्रेनच्या लगेच मिळत नाही, बसने जावं लागतं, ते पण सिटिंगने. त्यासाठी ही खरंच खूप छान आहे, असं मान दुखत नाही. फॅन कसा काय सुरू झाला? मी केला सुरू, मी बंद केला होता. काय अडकलं? त्यानंतर आम्ही हा एअर कुशन ना, हा, या 2 कुशन आहेत हवा भरायच्या. चल कोण पहिलं फुगवतं बघूया. माझी झाली लिकेज आहे वाटतं. अरे 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 हा अरे झालं. अरे हे निघतंय सागर. मी जिंकली आहे. टमटमीत बॅग मी आहे. जिंकली आहे. ही बॅग- हे सागर हे राहत नाहीये इथे. हे बघ, तुझी चूक आहे. हे बघ, ती हे तुझी तू चूक चांगली आहे. आणली नाही. हे हिने काय केलं बघ, दाताने चावून त्याला तोडून ए मी टाकलं. दाताने चावलं नाही, खुळ्यात तसंच आहे ते. माझ्या अंगावर घालतो. आपण आणलंय फॉल्टी, ती चेंज करून आण तू. कोणतंही कांड झालं ना की ते बायकोच्या नावावर खपवायचं. किती पीस आहे त्याच्यावर स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मी एकतर्फी जिंकली आहे, विजेता मी घोषित केलेला आहे जिंकली, मला. मी जिंकली आहे. सगळ्यात पहिलं मी फुगवलंय सागर. फॉल्टी पीस आलेला आहे, हा, मग त्यात काय माझी चूक नाही. चल म्हणून स्पर्धा आम्ही कॅन्सल केली. हा, चल हवा काढून टाक त्याची. तर ही उशी बऱ्याच ठिकाणी, अरे सोड, ही उशी आम्ही काय घेतली माहिती आहे का? एक तर ट्रेन प्रवासात मिळते, बसच्या प्रवासात आपल्याला झोपायचं असतं, 5-6 तासाचा प्रवास असेल तर असं साईडला खिडकीला असं लावून झोपता येतं, पाठीमागे घेऊन झोपता येतं, पाठीखाली ठेवता येतं. लॉंग जर्नी असेल, कुठे बसायचं असेल. आणि आमची आहे लॉंग जर्नी, आम्हाला जवळजवळ 8 ते 10 तास प्रवास करायचा आहे, त्याच्यामुळे आम्ही हे मागवलं आहे. ह्या 2 मागवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडनं असं आलो तर मग हे हे झालं. ट्रॅक पॅन्ट आहेत. हां, या ट्रॅक पॅन्ट घेतल्यात कारण ट्रेकिंग पॅन्ट वगैरे आम्ही सॉफ्ट अशा कम्फर्टेबल अशा असतील. 1-2 आहेत त्या लोकल मार्केट मधल्याच आहेत आणि 1-2 घेतल्यात आम्ही त्या डिकॅथलॉन मधून घेतल्यात. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे खाचकं. हा, मी सांगते. मी इथे गुळ घेतलाय. मी हे बॉक्स एवढे घेणार नाहीये, एका बॉक्समध्ये सगळं करणार आहे, पण आता सध्या मी जसं घेतलंय तसंच तुम्हाला दाखवते. हे गुळ आहे आणि हे शेंगदाणे आहेत. चणी. हां, आणि हे चणे, काबुली चणा आहे. त्यानंतर हे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत. त्यामध्ये सगळं मिक्स आहे, सीड्स आणि ड्रायफ्रुट्स. आणि हे आहे खजूर पण एनर्जीसाठी. हां. त्यानंतर आम्ही घेतलंय ग्लुकोज. हां, हे ग्लुकोज वगैरे घेतले. इलेक्ट्रॉलच्या पावडर आहेत, हे एनर्जलच्या पावडर आहेत. आणि आम्ही एक बॉटल पण घेणार आहोत आमच्यासोबत, म्हणजे सागरची बॉटल वेगळी असेल, माझी बॉटल वेगळी असेल पाण्याची. हां, पाण्याची. तर त्यामध्ये आम्ही हे थोडं थोडं टाकून, कारण ट्रेक खूप मोठा आहे, त्यामुळे हे थोडं थोडं टाकून आम्ही मध्ये मध्ये सिप करून पिणार. त्यानंतर हे आम्ही अजून एक कुठे गेला, एनर्जी बार आहेत. हे प्रोटीन बार. हे आम्ही प्रोटीन बार आहेत ते घेतले. हे पण आम्ही डिकॅथलॉन मधून घेतलेत. हा 120 रुपये एक समथिंग काहीतरी आहे. काही 80 रुपयाचे आहेत, काही 90चे आहेत, काही 110चे आहेत, डिपेंड आहे. अशा मिक्स आम्ही घेतले आहेत. हे 4, सागरला 2, मला 2. म्हणजे आताच मी वाटणी घालून घेते. हा, ते बिस्किट पुढे घेऊन खाण्यापेक्षा प्रोटीन बार खायला कधीही चांगले. जवळपास प्राइस तेवढीच पडते. हा, आणि हे आपण फ्रुट्स अँड नट्स खायचे आहेत मध्ये मध्ये. त्यानंतर हे दाखवूया ना औषधं. त्यानंतर काही औषधं घेतलेत. तुम्हाला आता इथे सगळे दिसत आहेत की नाही माहित नाही, पण मी एक एक दाखवतो. हे मूव आहे, कारण हिला एक कुठे धडपडायची सवय आहे. मूव स्प्रे. त्यानंतर आम्ही शॅम्पू आणि हे घेतलंय साबण. ही माझी नी कॅप आहे, कारण माझा गुडघा झेजरून आपटून फुटून पूर्ण वाट लागलेली आहे. आणि आपल्याकडे एकदम कसं वातावरण स्टेबल आहे. हां, स्टेबल आहे. तरी पण आता जवळजवळ 30-32 टेम्परेचर आहे. तरी पण ह्या टेम्परेचरमध्ये मला अजूनही सर्दी आहे, कारण मला सायनसचा प्रॉब्लेम असतो. त्याच्यामुळे मी सर्दीच्या गोळ्या तर आवर्जून घेतलेल्या आहेत. हा विक्स घेतला आहे. आणि हा काय ऑट्रिविन ऑक्सी फास्ट रिलीफ, हा नोज स्प्रे घेतलेला आहे मी.
त्यानंतर बेसिक गोळ्या घेतल्यात ज्या पॅरासिटामॉल्स घेतल्या, त्याच्यानंतर फिवरची आपण घेतली आहे, ज्यावेळी फूड एक्स्ट्रीम पॉयझनिंग, ओमेटिंग, ह्या सगळ्या आम्ही गोळ्या अशा घेतल्या, पेन किलर वगैरे. त्यानंतर आम्ही टिश्यू घेतलाय आणि ही आमची अशी पाऊच आहे. ह्यामध्ये आमचं सगळं ब्रश, टूथपेस्ट, साबण, पावडर हे सगळं आहे. खोबरेल तेल डोक्याला लावायला याला लागतं केसाला लावायला, म्हणून ते सगळं आम्ही या पाऊचमध्ये घेतले. पुढचं तू आणि एक राहिले पेन किलर पण घेतली आहे. सांगितले मी सांगितली का? हो. कारण एक्स्ट्रीम कोल्डमध्ये ज्यावेळी जातो ना त्यावेळी जनरली आपले दाढ, कान किंवा काही जुन्या इंजुरीज असतील जॉईंटच्या, तिथे पेन चालू होतं, त्यासाठी आम्ही घेतलं आहे. त्यानंतर आम्ही घेतलं आहे छोट्याशा बॅगमधनं हे ॲल्युमिनियमच्या फॉइल्स, म्हणजे ज्या मोठ्या येतात आपल्या डबा पॅक करायला, त्याला आम्ही फोल्ड करून एवढ्याशा छोट्याशा, बॉक्स दाखव केवढा आहे, या जवळपास 6 फॉइल्स आहेत 1.5 बाय 1.5 फुटाच्या. त्या एवढ्या छोट्या बॉक्समध्ये आम्ही हे करून घेतलं. कारण ज्यावेळी एक्स्ट्रीम टेम्परेचर कमी होतं त्यावेळी आपल्या ज्या मोबाईलच्या, पॉवर बँक्सच्या, कॅमेऱ्याच्या बॅटऱ्याज आहेत, लिथियम आयन बॅटऱ्या, या डिझाईन नसतात एक्स्ट्रीम कोल्डसाठी. त्याला थर्मल प्रोटेक्शन नसतं, इन्सुलेशन नसतं. त्यासाठी आम्ही त्याला लगेच ड्रेन होतात त्या. फॉईल हे करणार आहे, बॅटऱ्या ड्रेन होऊ नये म्हणून. त्याच्यामुळे थोडंफार बॅकअप येतो चांगला. म्हणजे तर आम्ही ही बघा पॉवर बँक पण घेतली शिवाय आहे. पॉवर बँक आहेच. हां, तर आम्ही पॉवर बँकसाठी, माझ्या मोबाईलसाठी, सागरच्या मोबाईलसाठी म्हणून त्या आणि फॉईल कॅमेऱ्यासाठी. आणि कॅमेऱ्यासाठी म्हणून आम्ही फॉईल घेतल्यात. हे आम्ही गुंडाळून ठेवणार आहोत ना. ओके. त्यानंतर गॉगल तर दाखवलाच आहे. ही एक छोटीशी बॅटरी घेतली आहे इमर्जन्सीसाठी. ही चार्जेबल आहे आणि मी तुम्हाला दाखवते. मस्तच आहे बघ. मार कॅमेऱ्यावर नको. दिसली तर पाहिजे पेटते की नाही. हा पेटते. मस्त आहे बॅटरी. छोटीशी आहे पण चांगली आहे. त्यानंतर माझी आवडती वस्तू दिसते की नाही, ही बघा, हा स्विस नाईफ आहे. तर याच्यात बरेचसे टूल्स आहेत. म्हणजे तुम्ही ड्रिल करू शकता, होल करू शकता. त्यानंतर कात्री आहे, पकड आहे, पान आहे, चाकू आहे, करवत आहे, म्हणजे बरेच मल्टिपल टूल्स आहेत. ते कधी काय लागेल सांगू शकत नाही. त्याच्यामुळे ते काय मी कॅरी करतो कुठेही जाताना. त्यानंतर आम्ही जिथे जाणार आहोत तिथे अचानक पाऊससुद्धा येतो. त्याच्यामुळे हा पॉन्चो आहे, ज्याच्यामुळे आम्ही स्वतः आणि आमची बॅकपॅक दोघे पण कवर होईल म्हणून आम्ही पॉन्चो घेतला आहे. आणि ते चालायला, धावायला, पळायला, बसायला असं सगळ्याला पॉन्चो उपयोगी येतो. असे 2 पॉन्चो आहेत. त्यानंतर नॅपकिन पण घेतलेत. नॅपकिन काय बोलली? नॅपकिन. मला चुकीचं बोलता येत नाही. नॅपकिन बोलली हा, होती. नॅपकिन घेतले आहेत. आणि आपले बाकीचे बेसिक कपडे आहेत, म्हणजे इनर वेअर आणि हा. इथे जे कपडे आहेत ना आमचे, ते फक्त ट्रेकिंगचे आणि स्पेशलाइज कपडेच ठेवलेत आम्ही. बाकी जे आम्ही घालणारे रेग्युलर कपडे ते वेगळे आहेत, ते अजून भरायचे आहेत. आणि त्यासाठी बॅग पुरते की नाही मला शंका आहे. माझे काय पुरणार, यांच्याच मॅडमचंच जास्त हे आहे. त्यानंतर हे तर झालं आमचं. हे राहिले सॉक्स. हां, सॉक्स पण आम्ही हे एक्स्ट्रीम टेम्परेचरसाठी उलनचे हाय अँकल सॉक्स घेतलेत. हे पण आम्ही डिकॅथलॉन मधून घेतलेत आणि खूप मस्त सॉफ्ट. आणि हां, कारण ते हाय अँकल आम्हाला बाहेर मिळत नव्हते. आणि हे खूप असं म्हणजे जवळपास आपल्या गुडघ्याच्या खाली पोटरीपर्यंत वगैरे असे येतात ते. ह्याचे आम्ही 4 पेअर घेतलेत. हां, त्यानंतर आणि आम्ही एक्स्ट्रा सॉक्स घेतलेत. हे बघा, कारण तिकडे ट्रेक आहे, जवळजवळ पाणी असेल, चिखल असेल, बर्फ असेल, खूप तासाचं हे आहे. त्याच्यामुळे सॉक्सचे जोड जास्त लागतात. त्यामुळे आम्ही भरपूर जोड, जवळजवळ 4 जोड एक्स्ट्रा घेतलेत. तर हे आहेत. आणि काय आहे, आणि हे एक बॅग आहे माझी, मोबाईल ठेवायला, कॅमेरा ठेवायला. इथे लावलं की मोबाईल, कॅमेरा कॅरी करायला खूप छान पडतं. त्याच्यासाठी आम्ही ही छोटी बॅग घेतली आहे. त्यानंतर आहेत हे थर्मल. सगळ्यात महत्त्वाचं, जिथे आपण थंडीने कडकडून मरतो त्याच्यासाठी आम्ही घेतलेले आहेत हे थर्मलचे पेअर, ज्याच्यामध्ये मायनस टेम्परेचर जरी असेल तरी पण बॉडी सस्टेन करू शकते. आणि जर स्वेट जर आला, घाम वगैरे आला तर हे ॲब्झॉर्ब करतं. त्यामुळे हे आम्ही एकच पेअर घेतलाय, जास्त काय नाही घेतलंय. सागर, कारण आम्ही एक्स्ट्रीम कोल्डमध्ये 2 दिवस असणार आहे. एक दिवस असणार आहे. त्यासाठी एका दिवसासाठी आहे हे. प्लस सगळे आयडी. खूप इम्पॉर्टंट हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. दिसतंय तुम्हाला छोटं, पण
तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अल्टरनेट डेबिट कार्ड येस येस, हे मी सागरला तुझ्या पहिल्या लग्नानंतर पहिल्या बर्थडेला. बर्थडेला गिफ्ट दिलं होतं. हेच नव्हतं, अजून बरेच गिफ्ट होते. त्याच्या आधीचं जे वॉलेट होतं ते मी जवळपास 10-15 वर्ष वापरत होतो. कॉलेजपासून वापरत होतो. नाही, आणि आमच्या दोघांच्या 10वीत घेतलं तो वापरायला मी. ते 10वीपासून लग्न होईपर्यंत मी वापरलं. त्यानंतर ह्याच्यामध्ये काय काय ठेवायचं सांगतो. नुसतं काय पर्स किंवा पाकिट नाही आहे. तर तुमचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, अल्टरनेट डेबिट कार्ड काही असेल तर तुमचे फोटोज, तुमचे गव्हर्नमेंट ID, आधार कार्ड असेल, ऑफिसचा ID असेल, रजिस्ट्रेशन, पॅन कार्ड असेल किंवा काही असेल, तुम्ही ज्या ठिकाणी जाताय तिथलं रजिस्ट्रेशन असेल, हॉटेलचे कार्ड्स असतील, ट्रॅव्हल्स टूरचे बुकिंगचे कार्ड्स असतील, आणि सगळ्यात मेन म्हणजे कॅश. हां, कॅश ठेवा. आपण ट्रेकिंगला जातोय तर तिथे बँक किंवा ATM असेल असं नाही, त्याच्यामुळे आपल्याला कॅश शीट जवळ ठेवावीच लागते. येस. आणि सगळीकडे तुम्हाला चेंज मिळतील असं पण नाही आहे. त्याच्यामुळे सुट्टे पैसे नेहमी ठेवा. त्यानंतर मी काही डॉक्युमेंट्स घेतले आहेत, म्हणजे जे आधार कार्डचे झेरॉक्स आहेत, IDचे झेरॉक्स आहेत, ते इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्सचे डिटेल्स शेअर करून ठेवा फॅमिलीसोबत. तर असं सामान घेतलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं राहिलेलं आहे ते म्हणजे आमचे शूज. ट्रेकिंग शूज. हे वॉटरप्रूफ तर नाही आहेत, आम्ही वॉटरप्रूफ नाही घेतले. हे साधेच आहेत, हाय अँकल आहेत, त्याच्यामुळे आपला पाय मुरगटच वगैरे नाही. आम्ही लास्ट टाइम जेव्हा ट्रेकिंग केली होती ते नॉर्मल शूज होते. नॉर्मल शूज होते आणि त्याच्यातच मी 4-5 वेळा तरी अशी धडपडली होती. आणि पाय असताना आपला मुरगटतो. म्हणजे तिकडचे रस्ते ट्रेकिंगचे असतात ते काय आपल्या साध्या रस्त्यांसारखे नसतात. तिथे खूप सारे चढाव उतार, दगड असं सगळं असतं. त्याच्यामुळे हे हाय अँकलचे शूज खूप छान असतात. आपल्या अँकलच्या सेफ्टीसाठी कायम हाय अँकल शूज घ्या. तुमचं बेसिक लेवलचं ट्रेकिंग असून दे किंवा एक्स्ट्रीम लेवलचं असून दे, हाय अँकल शूज नेहमी आपल्या अँकलला प्रोटेक्ट करतात. पाय वाकडा तिकडा होत नाही, झाला तरी आपल्याला इंजुरी होत नाही. त्याच्यामुळे आम्ही हे ट्रेकिंग घेतलं. करताना शूज आणि सॉक्स कम्फर्टेबल असणं खूप इम्पॉर्टंट. त्याच्याशी कॉम्प्रोमाइज करू नका. 500-1000 रुपये एक्स्ट्रा गेले तरी चालतील. हे बेसिक्स आहेत, अगदी बेसिक्स आहेत. 2-1 हजार रुपयाचे आहेत माझे, म्हणजे महागच आहेत तसे, पण महागमधले आम्ही बेसिक्स घेतले आहेत हाय अँकल. याची 2000 किंमत आहे, पण हे एवढे लाईट वेट आहेत की आपले रेग्युलर जे शूज असतात त्याच्यापेक्षा पण याचं वजन कमी असेल, एवढे लाईट वेट आहेत. ग्रिप खूप चांगली आहे. त्यानंतर ह्याला अँकल टोसाठी पण बांधायसाठी पण आहे. मग ते म्हणून आम्ही डिकॅथलॉनला गेलो होतो, कारण त्यांची डिझाईन जी आहे ना ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलो. आणि बारीक सारीक सामान आहे, मोबाईल चार्जर हे ते काय दाखवायची गरज नाही आहे. तर एवढं तर आम्ही बेसिक्स घेतलं आहेत, मेडिसिन्स आणि थंडीसाठी लागणारं सामान. त्याच्यामुळेच आमचं हे सगळं एवढं भरलेलं आहे सोफा. बाकीचे इथे इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे तुमचे शूज, मेडिसिन्स आणि बाकी हे सगळं, म्हणजे तुम्ही एवढ्या तास आणि हे कोल्ड रेजिस्टन्स कपडे थर्मल, हां ते आहे. आणि हे काही ड्रायफ्रुट्स वगैरे आहेत आणि तुमचे मेडिसिन. हे आम्ही याच्यासाठी घेतलंय कारण आम्ही जिथे जातोय ना तिथे आपल्याला रेग्युलर जेवण किंवा जाईल तिकडे वडापावची टपरी वगैरे असं मिळत नाही. असं तिकडे असं म्हणजे इन्स्टंट फूड असतं सगळं. त्याच्यामुळे आपल्याला हेल्दी खायची सवय असते, भात चपाती हे सगळं. मग तिथे गेल्यानंतर जो काही आपला एनर्जीमध्ये डिफरन्स येतो खाण्यामुळे, त्याच्यामुळे आपली तब्येत बिघडते किंवा आपली एनर्जी डाऊन होते. तर ती कन्स्टंट राहावी, त्याच्यासाठी टिकून राहावी म्हणून हे ड्रायफ्रूट्स, गूळ, चणे हे घेतलं आहे. जेणेकरून आम्हाला ते जड पण होणार नाही आणि एनर्जी पण आम्हाला मिळेल. म्हणजे असं कमी सामानात जास्त एनर्जी असं आम्ही ते ॲडजस्ट केलं आहे. तर आम्ही सगळं कवर केलं आहे. जेवढं बेसिक म्हणजे इम्पॉर्टंट सामान होतं ते आम्ही तुम्हाला दाखवलं आहे. आय होप ही इन्फॉर्मेशन जे कोण ट्रेकिंग करत असतील त्यांच्यासाठी ही इन्फॉर्मेशन हेल्पफुल आहे. ओके, हेल्पफुल आहे. अजून एक आमचं वेगळं किट आहे, कॅमेरा, ट्रायपॉड, माईक, त्याच्या केबल्स, हे ते बरंचसं असतं. पेनड्राईव्ज, हार्ड ड्राईव्ज आणि काय स्टोरेजसाठी, कारण एवढे शूटिंग्स होतं, एवढं काय होतं. 2-4 तासाची शूटिंग ज्यावेळी जमा करतो त्यावेळी त्यातनं कुठे अर्धा तासाचं इनपुट निघतं बाहेर. त्याच्यामुळे सध्या कंटेंट क्रिएटरसाठी एक छोटी बॅग वेगळी असते कॅमेऱ्याची. तर असा आहे आमचा हा सगळा पसारा. तो आता आवरायचा आहे. बॅगेत दाखवण्यासाठी आम्ही आता इथे असं मांडून ठेवलाय. आता आम्हाला बॅग भरायची आहे कारण आम्हाला उद्याच निघायचं आहे. तर आम्ही कुठे जात असू तुम्ही गेस करा आणि सगळ्यांनी पटापट कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कळेलच की आम्ही कुठे जातोय, ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू.
म्हणजे आम्ही एक एक शॉट टाकत जाऊ, जिथे जिथे जसं आमचा प्रवास होत जाईल तसा डिपेंड्स ज्यांना नेटवर्क कोणाला आहे की जायचं नाही. असेल तर त्यांना पण हेल्प होऊन जाईल. हां, आम्ही जाऊन आल्यानंतर परत एक डिटेल व्हिडिओ बनवू, कारण काही ना काही तयारी राहून जाते आपली. ते तिथे गेल्यावर आठवतं आपल्याला हे नाही घेतलं, ते नाही घेतलं, एक गोष्ट नाही घेतली. टिंग टिडिंग. तर ही तलवार स्टिक गरजेची आहे ट्रेकिंगसाठी, जनरली हिच्यासारख्या माणसांसाठी. ती माझी जी आहे, पण हिला मी आता दान केली आहे. आणि सागर बिचारा दांडा घेतो तिथे 20-30 रुपयाला मिळतो, तो दांडा घेतो आणि सागर बिचारा चालतो. ही स्टिक मी घेऊन चालते, कारण मी खूप धुडधुडी आहे आणि मला धडपडायची खूप सवय आहे. त्याच्यामुळे मला ही तर खूपच बाबा माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे ही गोष्ट. माझ्या नशिबात ती लाकडाची काठी आहे आधार म्हणून. आणि त्या काठीचे असं असतं ना की ते घासून घासून इथे पूर्ण लाल होते काठी. काठी नाही. एक्सपिरियन्स कारण ह्या आधी आम्ही एक ट्रेकिंग केली आहे लग्नानंतर एकदा ना, एकदाच. हो, आणि माझ्या लाईफ मधली पहिली trekking. आणि आमच्या लग्नानंतरची पण पहिलीच. सागरने बरेच ट्रेकिंग केलेत ह्याच्या आधी. तर पॉवर सेविंग मोड ऑन झालेला आहे मोबाईलचा, कॅमेराचा. तर ठीक आहे, कॅमेराचा आमचा व्हिडिओ कॅमेरा बंद करायच्या आधी आम्ही आमचा व्हिडिओ संपवतो इथे. अजून काय राहिलं असेल तर ते आम्ही बॅग भरताना वगैरे दाखवू, पण सध्या तरी एवढंच आहे आणि सफिशियंट आहे. तर भेटू आपण आता पुढच्या जर्नीमध्ये आमच्या. तुम्ही पण सोबत असालच ऑनलाईन. हो, आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. तर चला आता आम्ही आमचा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि ही जर्नी पूर्ण मी कव्हर करणार आहे आणि ही माझी असिस्टंट असणार आहे. आजच्या व्हिडिओ तुम्हाला दिसलंच असेल, मी असिस्टंटच होती, कारण सागर बोलत होते आणि मी तुम्हाला सगळं सामान दाखवत होती. तर ह्या पुढे जास्तीत जास्त आता सागर व्हिडिओ बनवतील आणि सागर तुमच्याशी जास्त बोलतील. शक्यतो मी ऑन कॅमेरा जास्त बोलत नाही, पण ही ट्रिपचं आयोजन नियोजन सगळं माझ्याकडे असल्यामुळे मीच बोलायचं ठरवलेलं आहे. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे मला माझ्या मनासारखा कॅमेरा मिळाला असल्यामुळे जरा मला असा हुरूप आला आहे, एक माझा असा कॉन्फिडन्स वाढला आहे की आता मी कॅमेरासमोर येऊ शकतो आणि बोलू शकतो, कारण माईक चांगल्या दर्जाचा आहे, कॅमेरा चांगला दर्जाचा आहे. आणि ते मला सागरनेच घेऊन दिलेलं आहे. हां, हे सर्व कॅमेरा जो आहे ना तो हिचा ॲडव्हान्स गिफ्ट आहे. तर आम्ही कोणता कॅमेरा घेतला याची व्हिडिओसुद्धा आम्ही बनवतो आहे, वेळ मिळेल तसं, कारण आमच्याकडे दिवस कमी आहेत, तयारीसाठी खूप जास्त वेळ लागतो आहे. शिवाय मी ऑफिसला असतो, मग संध्याकाळी येऊन ते करायचं असतं, घरातली कामं, गावचे दौरे, माझे ऑफिसचे दौरे असतात, कंटिन्यू मीटिंग चालू आहेत. पावसाळ्याचा पूर्वीचा कालावधी आहे आणि आम्ही जिथे जातो आहे तिथे पण हा सीझन थोडा रिस्की असतो. पावसाच्या सुरुवातीला आम्ही जातो आहे तिथे, त्याच्यामुळे ते सगळं मॅनेज करत करत आम्हाला ते व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही. तरी पण आमचा प्रयत्न चालू आहे. तर कॅमेऱ्याची स्वतंत्र व्हिडिओ येईल की कोणता कॅमेरा यूज करतोय, कोणता माईक यूज करतोय. आता सगळे व्हिडिओ हळूहळू आपल्या चॅनलवर येतीलच आणि अजून खूप छान छान व्हिडिओ पण येतील. तर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आताच. आणि माझा यूट्यूब चॅनल नाही आहे, तरी पण काही जण जाऊन शोधून माझ्या यूट्यूबला सबस्क्राईब करतात. तर माझे 200-300 फॉलोअर्स झालेले आहेत आतापर्यंत. म्हणजे काय नसतं, आपण यूट्यूब मोबाईलमध्ये वापरतो तर आपलं अकाउंट असतंच एक ॲक्टिव्ह अकाउंट. क्रेडिट कोणाला? हां, तर ते काही लोक शोधून मला फॉलो करतात, मला मध्येच मेसेज येतो की तुझा सबस्क्रायबर वाढला असं तसं. हां, आणि मला पण विचारतात की सागरचं चॅनल आहे का, तर मी सागरला बोलते की तू चॅनल काढ स्वतःचं, पण सागर काय अजून मनावर घेत नाही आहेत. आय होप ते लवकरच चॅनल ओपन करतील. तर तुम्ही त्याला कमेंट करून सांगा की सागरने चॅनल ओपन करायला पाहिजे की नाही आणि सागरचं चॅनल तुम्हाला बघायला आवडेल की नाही. पटापट कमेंट करून तुम्ही सगळ्यांनी सांगा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंटेंट काय टाकायचे त्याच्यावर ते सांगा, कारण माझ्याकडे काही साहित्य आहे, माझ्याकडे काही इंटरनॅशनल सब्जेक्ट्स आहेत, बरंच आहे. माझा जो स्पेशलायझेशन्स म्हणजे माझी जी आवड आहे तो सब्जेक्ट आहे, पण तो सगळ्यांना आवडत नाही. तो ते डिफेन्स रिलेटेड आहे सगळं. ते किती जण बघतील शंका नाही, म्हणून मी उघडत नाही. मी परत असं बंद करतो शटर माझं यूट्यूबचं. ठीक आहे. तर साऱ्या कविता लिहिलेल्या आहेत, जवळजवळ 31. पण इंटरेस्ट घेत नाही. कविता आहेत, लेख आहेत. ठीक आहे, ते जाऊन दे. सध्या आमचं जे आहे विषय भरकटतोय. तर आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, ज्यावेळी आम्ही घरातनं निघतोय किंवा काय करतोय. शक्यतो शॉर्ट्स येतील आमचे, कारण मोठ्या ब्लॉगला एडिट करायला वेळ जातो, त्याच्यामुळे असताना ते शक्य नाहीये एडिट करून लगेच. आणि तिथे नेटवर्क पण असेल की नाही आम्हाला माहित नाहीये. त्यामुळे माझे जे शॉर्ट असतील, जसं जसं मला नेटवर्क येईल तसं तसं मी ते पोस्ट करत जाईल. पण माझे जे लॉंग व्हिडिओ असतील जे आम्ही तिथे बनवू किंवा आम्ही डिटेल व्हिडिओ बनवू, ते थोड्या दिवसांनी माझ्या चॅनलवर नक्की येतील. म्हणजे 1 जून नंतर येतील, पुढच्या जूनमध्ये येतील. तोपर्यंत शॉर्ट्सच येतील.
ते पण नेटवर्क असेल तर, नाहीतर ते सुद्धा आम्हाला 1 जून नंतर टाकायला लागतील, कारण जवळपास 8-10 दिवसांची आमची ट्रेक आहे. आहे. 8-10 अड्डा जायचा डायलॉग अड्डा. हां 8-10 दिवसांची ट्रेक आहे. तर ठीक आहे, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये, पुढच्या शॉर्ट्समध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. येस, चलो, थँक्यू, थँक्यू. बाय बाय.